लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं मतदान सोमवारी 20 मे रोजी झालं। 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशासह 49 लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण झालं। महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं। संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरी 48.96% मतदान झालंय। महाराष्ट्रात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई इत्यादी भागामध्ये मतदान पार पडलं। मात्र हा शेवटचा टप्पा राज्यासाठी होता आणि इथं मुंबईमध्ये सुद्धा मतदान झालं। मात्र राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी राडे झाल्याचं देखील पाहायला मिळालं। मतदानादरम्यान तणाव निर्माण झाला, आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले। शेवटचा टप्पा होता, साहजिकच आहे राजकारण सुद्धा होणं अपेक्षित होतं आणि ते झालंच आणि राडा सुद्धा झालाच। ठिकठिकाणी कुठं राडा झाला तेही आपण पाहणार आहोत आणि मुख्य म्हणजे 5वा टप्पा होता हा राड्यानंच गाजल्याचं पाहायला मिळालं। राज्यामध्ये 13 मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली। या 13 लोकसभा मतदारसंघामध्ये लढत कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात, त्यानंतर आपण पुढे काय घडामोडी घडल्या ते पाहणार आहोत। 5वा टप्पा यातली लढत कशी झाली आहे ते आपण पाहतोय। सुभाष भामरे भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात धुळ्यामध्ये डॉक्टर शोभा बच्चाळ। दिंडोरीमध्ये भारती पवार भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीचे भास्कर भगरे। नाशिकमध्ये हेमंत गोडसे शिवसेनेचे उमेदवार, त्यांच्या विरोधात शिवबाठाचे राजाभाऊ वाजे। पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात शिवबाठाच्या भारती कांबडी। भिवंडीमध्ये कपिल पाटील भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात सुरेश म्हात्रे राष्ट्रपतीचे उमेदवार। कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्यांच्या विरोधात शिवबाठाच्या वैशाली दरेकर। ठाण्यामध्ये राजन विचारे शिवबाठाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात नरेश मस्के शिवसेनेचे उमेदवार। उत्तर मुंबईची लढत आपण पाहतोय। पियुष गोयल भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील। उत्तर मध्य मुंबईमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत शिवबाठाचे उमेदवार, विद्यमान खासदार, त्यांच्या विरोधात यामिनी जाधव शिवसेनेचे उमेदवार। दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे शिवसेनेचे उमेदवार, अनिल देसाई त्यांच्या विरोधात शिवबाठाचे उमेदवार। वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार, तर अमोल कीर्तीकर शिवबाठाचे उमेदवार। ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेच्या भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात शिवबाठाचे संजय दिना पाटील। राज्यामध्ये मुंबईसह 13 मतदारसंघात 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले। राज्यात मतदानाची टक्केवारी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। राज्यामध्ये 5व्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी आपण पाहतोय। भिवंडीमध्ये 49.43% मतदान झालं। धुळ्यामध्ये 48.81% मतदान झालं। दिंडोरीमध्ये 57.06%। कल्याणमध्ये 43.06%। उत्तर मुंबईमध्ये 46.91%। उत्तर मध्य मुंबईमध्ये 47.43%। ईशान्य मुंबईमध्ये 48.67%। वायव्य मुंबईमध्ये 49.79% मतदान झालं। दक्षिण मुंबईमध्ये 44.63% मतदान झालं। दक्षिण मध्य मुंबईमध्ये 48.80% मतदान झालं। नाशिकमध्ये 51.16%। पालघरमध्ये 54.32%। ठाण्यामध्ये 48.31% मतदान झालं। पाचव्या टप्प्यामध्ये एकूण उमेदवार किती रिंगणामध्ये आहेत, काय हा तपशील आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 5वा टप्पा यामध्ये एकूण उमेदवार 695 पुरुष उमेदवार, त्यातले 613 तर महिला उमेदवार 82।
पाचव्या टप्प्यामध्ये किती राज्यामध्ये किती मतदारसंघासाठी मतदान झालं त्यावर एक नजर टाकूयात। एकूण जागा 49 होत्या। उत्तर प्रदेशमध्ये 14 जागेवर मतदान झालं, महाराष्ट्रात 13, पश्चिम बंगालमध्ये 7 मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं, बिहारमध्ये 5 मतदारसंघ। ओडिशामध्ये 5 मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं, झारखंडमध्ये 3, जम्मू काश्मीरमध्ये 1, लडाखमध्ये 1, 2 केंद्रशासित प्रदेश आहेत शेवटचे। देशामध्ये कोणकोणत्या मतदारसंघामध्ये मतदान पाचव्या टप्प्यातलं पार पडलं ते आपण पाहिलं। पाचवा टप्पा यामधले काही प्रमुख उमेदवार आहेत देश पातळीवर, त्यावरही एक नजर टाकूयात। पाचव्या टप्प्यातले प्रमुख उमेदवार आपण पाहतोय। रायबरेलीमधून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी, स्मृती इराणी भाजपाच्या अमेठीतून उमेदवार, किशोरीलाल शर्मा काँग्रेसचे अमेठीतून उमेदवार, राजनाथ सिंह भाजपाचे लखनौ मधले उमेदवार, पीयूष गोयल केंद्रीय मंत्री आहेत भाजपाचे उत्तर मुंबईतले उमेदवार, चिराग पासवान हे लोक जनशक्ती पार्टी हाजिमपूर इथले उमेदवार आहेत, करण भूषण सिंह ब्रिजभूषण सिंह यांचे पुत्र भाजपाचे उमेदवार कैसरगंजमधून, ओमर अब्दुल्ला हे बारामुल्ला इथले उमेदवार आहेत नॅशनल कॉन्फरन्सचे। राज्यामध्ये जो पाचवा टप्प्याचं मतदान झालं तो टप्पा गाजला म्हणजे राड्यामुळे गाजला। कुलाबा इथं शिवसेनेचे शिवबाठाचे पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी आल्यानंतर किरकोळ कारणावरून भाजपा आणि शिवबाठा गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताळले। त्यानंतर भिवंडीमध्ये देखील असाच प्रकार घडला। भिवंडीमध्ये कपिल पाटील सुरेश म्हात्रेंमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळालं। भिवंडीमध्ये बोगस मतदान झालं असा कपिल पाटील यांनी आरोप केला। कपिल पाटील नागरिकांना धमकावतात असं म्हात्रे यांनी म्हटलं। त्यानंतर पवईमध्ये यंत्र गडबडल्याचं पाहायला मिळालं। गडबडल्यानं मतदान थांबलं, त्यामुळे निवडणूक आयोगाकडून यंत्र बदलल्यानंतर मतदान सुरळीत झालं। त्यामुळे इथं देखील मतदारांनी नाराजी व्यक्त केली। नाशकामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। राजाभाऊ वाजेंसमोर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या। भाजपा कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या, त्यामुळे काही काळ इथं तणाव निर्माण झाला होता। आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।